राईट पॉझिटिव्हच्या एका नवीन सादरीकरणामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. रविवार दिनांक 21 जुलै 2024 आषाढ पौर्णिमा आहे. त्यालाच व्यास पौर्णिमा असं म्हणतात आणि त्यालाच गुरुपौर्णिमा असेही म्हणतात. या पावन पर्वाच्या निमित्ताने लाईफ पॉझिटिव्हने 2 दिवसापूर्वी एक व्हिडिओ सादर केला. गुरु व सद्गुरु या शब्दातील फरक. A special presentation on the eve of गुरु पौर्णिमा. या सादरीकरणाला लाईफ पॉझिटिव्हच्या श्रोत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि या प्रतिसादानंतर काही सन्माननीय व्यक्तींनी शंका सुद्धा विचारल्यात. त्यातली एक शंका आपण्यासमोर मांडतो आहे. व्हिडिओची लिंक जी 2 दिवसापूर्वी सादर केलेल्या व्हिडिओची लिंक वर दिलेली आहे. सन्माननीय श्रोत्यांना एक प्रश्न विचारला आणि तो प्रश्न पुढील प्रमाणे. गुरु आणि सद्गुरु यातील फरक सांगितला. तो भावला मनाला, पण श्री गुरु कोणाला म्हणावे? आणि त्यानंतर या अभ्यास करणाऱ्या श्रोत्यांनी एकनाथ महाराजांच्या अभंगाचा एक दाखला मला सादर केला आणि आपला प्रश्न विचारला. आता तो अभंग असा आहे. एका जनार्दनी पूर्व पुण्य फळले, श्री गुरु भेटले ज्ञानेश्वर. नाथ महाराज येथे माऊलीला श्री गुरु संबोधतात का? हा त्या साधकाचा, श्रोत्याचा प्रश्न आहे आणि तो नैसर्गिक आहे. एकनाथांवर लाईफ पॉझिटिव्हनी एक सादरीकरण केलेला आहे. तुम्ही चॅनलला भेट द्या आणि तो व्हिडिओ अवश्य पहा. त्या सादरीकरणामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की एकनाथांनी आपल्या अभंगामध्ये एका जनार्दनी या शब्दाचा वापर केला. त्यामुळे हा अभंग नाथ महाराजांचाच आहे. आता गुरु केव्हा भेटतो हे नाथांनी स्पष्ट केलं आहे. पूर्व संचित असलं तर गुरुची प्राप्ती होते. तुमचं संचित असल्याशिवाय तुम्हाला चांगला गुरु मिळत नाही. आता नाथांना गुरु म्हणून कोण भेटलेत? तर ज्ञानेश्वर माऊली भेटलेत. असा एकमेव संत वारकरी परंपरेमधले असे काही बोटावर मोजण्या इतके संत आहेत ज्यांना माऊली हा आई, प्रेमस्वरूप आई असणारा शब्द वापरला जातो. तो मान ज्ञानेश्वर माऊलींना मिळालेला आहे. आणि म्हणून प्रश्नकर्ता साधक असं विचारतो की माऊलींना श्री गुरु संबोधतात का? आता श्री गुरु, गुरु हा शब्द आहे. गुरु शब्दाची फोड आपण बघणार आहोत आणि श्री गुरुचा अर्थ आपण बघणार आहोत आणि सद्गुरूचा अर्थ आपण एकदा पुन्हा बघणार आहोत. गुरु शब्द
मी माझ्या सादरीकरणामध्ये असं म्हटलं की गुरु म्हणजे लघुचा विरुद्धार्थी शब्द आहे. गुरु म्हणजे मोठा. गुरुग्रह हा मोठा ग्रह आहे. आता गुरु या शब्दामध्ये दोन अक्षर आहेत. एक आणि दोन्ही अक्षरांमध्ये उकार आहे, हा लक्षात घ्या. गु, ग अधिक उ आणि र अधिक उ या दोन्ही ठिकाणी उकार असणे हे अत्यंत महत्वाचे आहे. आता गु या शब्दाचा अर्थ अंधकार. ज्ञानांजन शलाकया अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. गुरुची व्याख्या करताना असं म्हटलेलं आहे की जो अंधकार दूर करतो तो गुरु. गु या शब्दाचा अर्थ अंधकार आहे. अंधकार कशाचा असतो? अज्ञानाचा अंधकार असतो. चुकीच्या माहितीचा अंधकार असतो. विकृत माहितीचा अंधकार असतो. असत्याचा अंधकार असतो. आणि त्या अंधकाराला कलीचा अंधकार असतो. त्या अंधकाराला, हे सगळे अंधकाराचे प्रकार, अज्ञान म्हणजे ज्ञानाचा अभाव, त्या अंधकाराला जो दूर करतो, दूर करण्याची क्षमता ज्याच्यामध्ये आहे त्याला गुरु म्हणावं. जो अंधारातून व्यक्तीला प्रकाशाकडे घेऊन जाऊ शकतो तो गुरु होय. अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. आणि म्हणून गुरु हा टॉर्च बेअरर आहे. गुरु हा वाटाडे आहे, जीवनाच्या वाटेवरचा वाटाडे आहे. गुरु हा पथदर्शक आहे. आणि म्हणून गुरु हा महान आहे. आता आपण जो शब्द वापरलेला होता गुरु आणि सद्गुरु. आता सत हे प्रिफिक्स आहे. गुरु या शब्दाला लागलेलं प्रिफिक्स प्रत्यय आहे तो. सत अधिक गुरु म्हणजे सद्गुरु. त चा द झाला. सत अधिक गुरु सद्गुरु. सद्गुरु म्हणजे सन्मार्गावर नेणारा गुरु. अध्यात्म क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या, अधिकारवाणीनी बोलणाऱ्या, ज्यांनी तपश्चर्या केलेली आहे आणि ज्यांनी स्वार्थ विरघळून टाकलेला आहे आणि निस्वार्थ भाव ज्यांनी धारण केलेला आहे आणि ज्यांचं अंतःकरण आभाळा एवढा आहे आणि ज्यांची भावना आहे आता उरलो उपकारा पुरता, असे सर्व संत, विभूती व्यक्ती, महनीय व्यक्ती या सद्गुरु होत. आता आपल्याला जो विचारलेला प्रश्न आहे तो आहे श्री गुरु म्हणजे काय. तर श्री हे आदरार्थी वचन आहे. श्रीमान याचा शॉर्ट फॉर्म, संक्षिप्त रूप म्हणजे श्री. तुलसीदासांनी लिहिलेल्या हनुमान चालीसा मधला एक दोहा आहे.
हनुमान चालिसाची सुरुवात करताना तुलसीदास आपल्या गुरुचं स्मरण करतात, आपल्या गुरुच्या चरण स्पर्श करतात आणि मग हनुमान चालिसा सांगायला सुरुवात करतात. श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधार बरनऊ रघुवर बिमल जसु जो दायक फलचारी. माझ्या मनाची मशागत करून त्याला उन्नत करण्याचं काम श्री गुरूंनी केलेलं आहे. श्री गुरूंच्या चरण रजेमुळे हे शक्य झालेलं आहे. त्यामुळे श्री हे आदरार्थी वचन आहे. श्री गुरु. आणखीन 2 उदाहरणं बघूया. आपण श्रीराम असं म्हणतो, तर काही भक्त माझा राम असं म्हणतात, ते श्री लावत नाहीत. आता ज्या वेळेला ते राम म्हणतात त्यामध्ये आत्मीयता असते, तो माझा आहे ही भावना असते. आणि ज्या वेळेला आपण ज्याला श्रीराम म्हणतो त्यावेळेला आदरार्थी वचन असतं ते श्रीराम. श्रीराम आणि राम हे 2 वेगळे नाहीत, ते एकच आहेत. त्याच्या मागची भावना महत्वाची आहे. दुसरं उदाहरण घेऊन बघूया. श्री कृष्ण. काही लोक त्याला कृष्ण म्हणतात. कृष्ण कृष्ण हरे हरे, कृष्णाय वासुदेवाय हरे प्रणवात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. श्रीकृष्ण हा आदरार्थी वचन आहे. श्री शब्द ज्या शब्दाच्या मागे लागतो त्यावेळेला. आता एकनाथ आपल्या गुरूंविषयी बोलताना श्री गुरु असा उल्लेख करतात. याचा अर्थ ते आपल्या गुरूंप्रती अपार श्रद्धा आणि आदर दाखवित आहेत. म्हणून श्रीराम, श्रीकृष्ण, श्री गुरु चरण रज या सर्व उदाहरणावरून एकनाथांनी श्री गुरु हा शब्द वापरलेला आहे. तो आदरार्थी आहे, विनयपूर्वक आहे, आपल्या गुरुबद्दलची भावनिक उंची दाखवणारा आहे. म्हणून आज आपण या प्रश्नविषयक सादरीकरणामध्ये गुरु या शब्दाचा पुन्हा एकदा वेगळा अर्थ पाहिला. गुरु ही महान असतो, सद्गुरु हा वेगळा गुरु असतो आणि श्री गुरु हा सद्गुरूचंच एक रूप आहे. फक्त सद्गुरूची सगळी लक्षणं ही श्री गुरुमध्ये असली म्हणजे श्री गुरु हे सद्गुरूच होतात असं म्हणायला हरकत नाही. मला वाटतं या सादरीकरणामध्ये विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर आपल्याला मिळालेलं असेल. धन्यवाद.